अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडल्या जातात. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सामाजिक न्यायाचा जो दस्तावेज आहे तो दस्तावेजच मोडीत काढण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत असताना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा संदेश दिला, त्या संदेश घेतल्यानंतर, शिकल्यानंतर, मोठं झाल्यानंतर जर भारतीय संविधानाचे चितळे होत असतील तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी पेटून उठल्याशिवाय थांबलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून या घटनेला जर आपल्याला करायचं असेल तर म्हटलं जातं प्रजासत्ताकानं काय दिलं. मित्र हो, या देशामध्ये 150 वर्षाची गुलामी सोडल्यानंतर जेव्हा या देशामध्ये एक लोकशाही शासन आपल्याला आणायचं होतं तेव्हा संविधान सभा निर्माण झाल्यानंतर संविधान सभेच्या पहिल्या सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि पहिल्या उद्दिष्टांचा ठराव मांडल्यानंतर त्याच्यावर अनेकांनी चर्चा केली. बाबासाहेबाचा नंबर हा 20वा 22वा होता असं बाबासाहेबच म्हणतात. परंतु त्यावेळी 17 डिसेंबरला बाबासाहेबांना बोलायला उभं केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला जो उद्दिष्टांचा ठराव आहे हा या देशामध्ये राजकीय लोकशाही निर्माण करेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही त्याच्यातून निर्माण होणार नाही, लोकांचं भलं होणार नाही. आणि म्हणून मग तुम्हाला जर या देशामध्ये खरंच न्याय, स्वातंत्र्य, समता जी उद्दिष्ट तुम्ही सांगितली ती जर पूर्ण करायची असतील तर तुम्हाला या देशामध्ये इंडस्ट्रीचं आणि जमिनीचं म्हणजे लँड अँड इंडस्ट्री उद्योगाचं आणि जमिनीचं राष्ट्रीयकरण करणे अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय ते होणार नाही. आणि म्हणून मग मित्र हो, ही 17 डिसेंबर 1946ची गोष्ट आहे. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर एका वर्षात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशामध्ये पहिली इंडस्ट्रियल पॉलिसी आणली. ही इंडस्ट्रियल पॉलिसी हे आर्थिक संविधान आहे मित्रांनो. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि पंडित नेहरूंचं मतभेद होते, अनेक बाबतीत होते. आम्ही चर्चा करत असताना अनेकदा बोलतो की बाबासाहेबांना हे पाहिजे होतं, ते पाहिजे होतं, ते मिळालं होतं, नाही मिळालं. परंतु समाजवादी विचाराच्या असणाऱ्या नेहरूंनी काय केलं मित्रांनो, या देशामध्ये पहिली इंडस्ट्रियल पॉलिसी आणली आणि त्या पहिल्या इंडस्ट्रियल पॉलिसीने या देशामध्ये उद्योगाचं राष्ट्रीयकरण केलं. त्याच्यामध्ये थोडे बदल केले आणि 1956ला पुन्हा त्याला सुधारित केलं आणि या देशामध्ये सर्वात महत्त्वाचे उद्योग हे सरकारचे झाले. आणि ज्या सरकारचे झाले असल्यामुळे या देशामध्ये तुम्हाला तुमच्या घरी जो गॅस येतो तो 100% सरकारच्या मालकीच्या कंपनीचा येतो. या देशामध्ये जेवढं काही स्टील निर्माण होतं त्यातलं 50% स्टील हे स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचं निर्माण होतं. या देशामध्ये मारुतीसारखी गाडी सरकारच्या मालकीची होती. या देशामध्ये तुमचं हे गाव ज्या वणी आहे, ज्याला येताना रस्त्यावर बोर्ड आहे ब्लॅक डायमंड सिटी, ते ब्लॅक डायमंड सिटीमध्ये असणारं वेस्टर्न कोलफील्ड कोणाच्या मालकीचं आहे? सरकारच्या मालकीचं आहे. देशामध्ये या इंडस्ट्रियल पॉलिसीमुळे काय निर्माण झालं? महारत्न कंपन्या निर्माण झाल्या, रेल्वे सरकारची झाली, पोर्ट सरकारचे झाले, लाखो नोकऱ्या त्याच्यामधून निर्माण झाल्या. आणि म्हणून अशा लाखो सरकारी नोकऱ्या निर्माण होत असताना सध्याचं सरकार नफ्यात असलेल्या कंपन्या म्हणते की आम्ही खाजगी मालकांना देतो. मित्रांनो, इतकं मोठं काम जे बाबासाहेब आंबेडकरांच्या एका धोरणामुळे झालं ते तुमच्या माझ्या नजरेपुढे जर संपत असेल तर तुमची आणि माझी जबाबदारी काय आहे हा संदेश या व्याख्यानाच्या निमित्तानं तुम्हाला इथून घेऊन जायचा आहे. कारण कोल इंडिया या देशामध्ये महारत्न कंपनी आहे, त्याची सबसिडियरी कंपनी आहे वेस्टर्न कोलफील्ड, हिला मिनीरत्न म्हणतात. आणि या महारत्न कंपनीचं टेकओव्हर फार मोठं काम या देशामध्ये आहे. प्रचंड अंतिम विश्राम घेतला त्या कुशीनगरच्या त्या आहेत. आणि याशिवाय
एक ओळख फार महत्त्वाची आहे. जे तुका कोचे आहेत या ठिकाणी हजर आहेत. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा तुका कोचे दलित पॅन्थरमध्ये अतिशय लढवय्ये म्हणून लढत होते. ज्या ठिकाणी अत्याचार होत होता त्या ठिकाणी ते धावून जात होते आणि ते सुद्धा आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. लेखक जयंत साठे आणि इतर सर्व मान्यवर. बाबासाहेब, मला जो विषय दिला आहे की बाबासाहेबांना कल्याणकारी राज्याची अपेक्षा काय होती आणि आजचं राजकारण. बाबासाहेब हे फार मोठे होते, उत्तुंग त्यांचं हे होतं, व्यक्तिमत्व होतं. ते शिक्षण तज्ज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, ते ऊर्जा तज्ज्ञ होते, ते सिंचन तज्ज्ञ होते. आणि त्यांनी जे काम हाती घेतलं ते तडीच नेलं. ते तेवढंच नाही तर त्यांनी जे जे काम हाती घेतलं ते सोडवताना ते मार्ग सुद्धा सांगितले की हे प्रश्न कसे सोडवायचे हे सुद्धा सांगून गेले आणि एक मोठी दिशा इथल्या समाजाला दिली. तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला, त्यावर त्यांनी पुस्तक दिलं आणि तथागताचा धम्माला तुम्ही कसे शरण जाणार, तो धम्म कसा गावागावात पोहोचवणार, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार, या संदर्भातही त्यांनी विचार दिला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार इथल्या राज्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे राबविण्याचा प्रयत्न केला तर या देशातील जातीचे प्रश्न, या देशातील धर्माचे प्रश्न, या देशातील जगण्याचे प्रश्न, या देशातील शांतीच्या शोधात असणाऱ्यांचे प्रश्न, हे सर्व प्रश्न सोडवण्याची ताकद त्यांच्या विचारात आहे. ते त्यांचे विचार त्यांच्या भाषणातून अनेकदा प्रगटले, त्यांच्या पुस्तकातून झळकले आणि त्यांच्या विचारातून अनेकांना ते बोधामृत देऊन गेले. असे ते बाबासाहेब. आणि त्या बाबासाहेबांचा विचार समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा होता. सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजे. या देशात कोणी श्रीमंत गरीब ही दिसू नये, उच्च नीच दिसू नये, ही त्यांची संकल्पना होती आणि त्यांनी त्यासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वात अगोदर, म्हणजे ते वयाचे 28 वर्षाचे होते तेव्हा या देशात येणाऱ्या साऊथ ब्युरो कमिशन्स पुढे गेले. तेव्हा ते सिडनेम कॉलेज मुंबईला प्राध्यापक होते आणि ते प्राध्यापक असताना त्यांनी प्रथम इथल्या दलितांच्या उद्धाराचा जाहीरनामा त्या इंग्रजांच्या समोर मांडला आणि त्यांना सांगितलं की या देशात 2 प्रवाह आहेत, एक शोषण करणाऱ्यांचा आणि दुसरा शोषितांचा. या शोषितांच्या संदर्भात तुम्ही काय विचार करणार हे त्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं. आणि तेव्हापासून इंग्रजांना कळलं की या देशातल्या शोषितांना न्याय देण्याची या देशात मोठी गरज आहे. बाबासाहेब 200 वर्षाच्या अगोदरही जन्माला येऊ शकले असते, परंतु बाबासाहेबांचा जन्म किंवा कोणी आंबेडकर जन्माला येऊ शकले नाही. कारण या देशात असं एक ब्राह्मणशाही प्रवृत्ती होती. त्या प्रवृत्तीनं असं लोकांच्या मनावर बिंबवलं होतं की तुम्ही शूद्र आहात आणि तुम्ही शूद्र असल्यामुळे सांप्रदायिक विचारसरणीच्या ताब्यात गेला नाही. नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर या लोकांच्या हातामध्ये हा देश आला आणि या देशाचं एकूण जे आरेखन असेल भविष्यातलं ते कसं असलं पाहिजे, कुठल्या पायावर हा देश उभा झाला पाहिजे, या संबंधीचं एक जे चित्र या लोकांच्या डोळ्यामध्ये होतं, यांच्या मनीमानसिकतेमध्ये होतं, त्याचा संपूर्ण प्रयत्न त्यांनी या देशाच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला. एक आराखडा दिला
की हा देश कसा असला पाहिजे. वी ऑर अवर नेशनहूड डिफाईन्ड हे ज्या काळामध्ये लिहिल्या जाते त्या काळामध्ये या देशाच्या संबंधीचं एक भविष्य कसं असलं पाहिजे याची मांडणी एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला या देशाची मांडणी एकूण वर्णव्यवस्थेच्या आणि जातीव्यवस्थेच्या चौकटीमध्ये ती कायम कशी ठेवता येईल याच्या संबंधीची एक मांडणी या देशामध्ये होते. मी आधी असं म्हटलं की गांधी, नेहरू, पटेल आणि आंबेडकरांच्या हातामध्ये हा देश आला स्वातंत्र्याच्या नंतर. हे या देशातल्या लोकांचं भाग्य आहे. हा देश जर संघवादी लोकांच्या हातामध्ये गेला असता तर मित्रहो, आज स्वातंत्र्य आणि या देशाची राज्यघटना तुम्हाला आणि मला मिळाल्याच्या नंतर या देशाचं जे चित्र आहे ते चित्र या देशामध्ये नसतं. आजच्या घटकेला या देशामध्ये जो संघर्ष उभा आहे तो या मुद्द्यावरचा संघर्ष आहे की जी राज्यघटना या देशामध्ये जन्माला आली, ज्या विचारसरणीच्या लोकांनी राज्यघटना या देशाला अर्पण केली आणि दिली, ती राज्यघटना ही आमची असू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका घेणारी मानसिकता या देशातल्या लोकांची आहे, जे मूठभर लोक आहेत. या लोकांनी बहुजनांचे मेंदू गुलाम करून टाकलेले आहेत आणि हे गुलाम मेंदू देशातलं वास्तव ज्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने ते समजून घेण्याच्या स्थितीमध्ये नाहीत, मनस्थितीमध्ये नाहीत. हे मोठं दुःख आहे. खरा संघर्ष असा होता की जाती व्यवस्थेच्या माध्यमातूनच या देशाची प्रगती होईल आणि म्हणून जाती व्यवस्थेचं समर्थन आपण केलं पाहिजे अशा पद्धतीची मांडणी करणारी एक मानसिकता या देशामध्ये होती. दुसरी मानसिकता अशी होती की या देशातल्या जाती व्यवस्थेने राष्ट्र म्हणून या देशाचं नुकसान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही व्यवस्था या देशामध्ये अस्तित्वात असता कामा नये. कारण प्रत्येक जातीने त्यांची त्यांची स्वतःची वर्तुळं या ठिकाणी निर्माण केलेली आहेत आणि त्या वर्तुळातलं जीवन हेच आपलं जीवन आहे, हेच आपल्या राष्ट्राचं जीवन आहे, ही त्याची भावना आहे, ही त्याची मानसिकता आहे आणि या मानसिकतेच्या बाहेर तो पडायला तयार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर अगदी पहिल्याच पातळीवर हा निर्णय घेतात की या देशातल्या ज्या जाती आहेत या राष्ट्रविघातक आहेत आणि म्हणून जातींना विसर्जित करणारा जर आपला कार्यक्रम कुठला असेल तर तो आपण स्वीकारला पाहिजे. मला दुःख या गोष्टीचं होतं की आजही शिकल्या सवरल्याच्या नंतर अनेक आपल्यातली माणसं, आपल्या समुदायातली माणसं बुद्धाशी आपलं नातं सांगत असतानाही पोट जातीच्या वर्तुळामध्ये बंदिस्त झालेली आहेत आणि इतकी भक्कमपणे बंदिस्त आहेत तर ती जातीच्या पलीकडे काय विचार करतील हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी मूळ मुद्द्यावर येतो की या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता असताना आणि आपण त्यांचे गुलाम असताना हा सबंध देश या सत्तेच्या विरोधामध्ये उभा झाला आणि आपलं स्वातंत्र्य, या देशाचं स्वातंत्र्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी एक मोठा संघर्ष त्यांनी उभा केला. या संघर्षाला 1947 साली यश आलं आणि या स्वातंत्र्याचे सगळे अधिकार तुम्हाला 1950 साली बहाल केले गेले. आज चित्र असं आहे की ज्या संविधानाने तुमचे अधिकार
एका चौकटीमध्ये सुरक्षित केलेत, त्या संविधानाला अमान्य करणाऱ्या मानसिकतेचे लोक आज सत्तेमध्ये आहेत. आणि या सत्तेतल्या लोकांनी त्यांना गोळवळकर गुरुजींनी जो अजेंडा दिलेला होता, भारतीय राज्यघटना अमान्य करून भारतीय संविधानाला या ठिकाणी दूर लोटून आपल्या संकल्पनेतलं, आपल्या विचारसरणीतलं जे राज्य असेल, जे राष्ट्र असेल, ते आम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत प्रयत्नपूर्वक आज सत्तास्थानी असलेला जो वर्ग आहे तो कटिबद्ध आहे, तो कार्यरत आहे. आणि ज्या राजकीय वास्तवाला आणि ज्या राजकीय ऊर्जेला आपण समजून घ्यायला पाहिजेत या देशातल्या इतर पक्षांनी, ते सगळे लोक स्वतःच्या थोड्या मतलबाच्यासाठी भारतीय राज्यघटनेला अमान्य करणाऱ्या लोकांची सत्ता अबाधित करण्याच्यासाठी